आम्ही जे तुमच्या समोर ठेवलंय की भगवान राम मंदिर मध्ये जी चोरी झाली आहे, जो स्कॅन्डल बाहेर आलेला आहे, त्याच्यावर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी तर्फे आपण 5 डिमांड या सरकार समोर ठेवतोय. पहिला डिमांड आहे की प्रधानमंत्रीने या विषयावर क्लॅरिटी द्यावी, कारण त्यांचं ऑफिस आणि खुद्द प्रधानमंत्री जेव्हा हे ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट होत होतं, जेव्हा की अपॉइंटमेंट्स होत होत्या आणि जेव्हा ते पूर्ण हा ओव्हरसी करत होते, तर मला वाटतं की प्रधानमंत्रीने आज याच्यावर देशाला जबाब द्यायला पाहिजे. दुसरं डिमांड आपला आहे की इमिजिएट अरेस्ट चंपत राय, अनिल मिश्रा आणि बाकीचे सगळे इन्फ्लुएन्शियल लीडर्स, इंडिव्हिज्युअल्स जे या स्कॅन्डलमध्ये जे इन्व्हॉल्व आहे, यांच्यावर FIR व्हायला पाहिजे आणि यांना अरेस्ट व्हायला पाहिजे. तिसरं आपलं डिमांड आहे की याच्यावर इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी अंडर द सुप्रीम कोर्ट सुपरविजन व्हायला पाहिजे, कारण जे सगळं मॅटर इन्व्हेस्टिगेशनचे आहे ते एका ऑर्केस्ट्रेटेड पद्धतीने ते प्रोटेक्ट करायला बघतायत. सो आम्हाला वाटतं की ह्याला सुप्रीम कोर्टच्या सुपरविजन मध्ये इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आपली चौथी डिमांड आहे की जो ट्रस्ट आहे, जो राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट जो आहे, तो इमिजिएट डिझॉल्व्ह करायचा. त्याच्यात जे नवीन मेंबर्स जे काय कोणी लोक असतील, तर आम्हाला वाटतं की त्याच्यात व्हेरियस रिलिजियस लीडर्स अक्रॉस द कंट्री हे लोक त्याच्यात असावे. त्याच्यानंतर एमिनेंट सिटीजन्स असावे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट्स त्याच्यात असावे आणि इंडिपेंडेंट मेंबर्स ज्याच्यापासनं ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी येईल, अशा लोकांचा मिळून तो ट्रस्ट आपण डिमांड करतोय. आणि पाचवा आपला डिमांड आहे की जे पैसे, जे लोकांची देणगी, जे लोकांची डोनेशन्स होते, त्याच्यावर एक इंडिपेंडेंट फॉरेन्सिक ऑडिट करावं आणि जे काय लोकांचं पैसे देणगी होती, तिकडचे लँड ट्रान्झॅक्शन्स होत्या, जे काही इव्हेंट्स तिथे घडल्या, जे काय एक्सपेंडिचर रिलेटेड राम मंदिरच्या विषयावर जे काही फंड अलोकेशन असेल, त्याच्यावर सगळं ऑडिट होऊन ते पब्लिक समोर ठेवायचं असं आपण मागणी करतो.